थंडीच्या दिवसामध्ये आपण उष्ण पदार्थ खाल्ले पाहिजे. मग आपण बाजरीची भाकर करून खाऊ शकतो किंवा पुऱ्या. उन्हाळ्यामध्ये आपण बाजरीच्या खारोड्या करून ठेवलेल्या असतात, त्या पण तळून खाल्ल्या तर चालतात. आज मी बाजरीच्या पुऱ्या आणि आलू मटारची भाजी केलेली आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 2 चमचे तेल ओतलं. तेल आता गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली, त्याच्यामध्ये मी जिरे पण टाकून घेतले. आता जिरे सुद्धा तडतडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेतली. ते पण मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये हा कांदा पण घालून घेतलेला आहे. कांदा हा मिक्सरमधून काढून घेतला होता. तर हा कांदा पण बघा किती व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे, ट्रान्सफर झालेला आहे. कलर पण अगदी व्यवस्थितरित्या चेंज झालेला आहे त्याचा. आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याचा किस पण टाकून घेतला. खोबऱ्याचा किस पण आता त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे 3 टोमॅटो मिक्सरमधून काढून घेतलेले होते, पेस्ट करून ठेवलेली होती, ते पण घालून घेतलं. आता त्याच्यामध्ये लाल तिखट, काळं तिखट, धने जिरे पावडर, हळद आणि गरम मसाला आणि आमचूरचं थोडीशी पावडर पण टाकून घेतलेली आहे. आता हे सगळं मिक्स करून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 मोठा टेबलस्पून मी तूप टाकून घेतलं. तुपामुळे टेक्स्चर छान येतं, खायला पण चविष्ट लागतं. त्यामुळं तूप टाकून घ्यायचं थोडंसं. तूप हे पूर्णपणे बाजूला मसाल्याच्या बाहेर पडेल तिथंपर्यंत आपण भाजून घ्यायचं. आणि हे बटाटे मी त्याच्यामध्ये फोडी करून ठेवलेले होते. हे बटाटे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. बघा मसाल्यामधून बटाटे कसे आपल्याकडे पाहत आहेत, अगदी व्यवस्थितरित्या डोकावत आहेत आपल्याकडे. आणि आता टेक्स्चर पण छान आलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते आपल्या चवीपुरतं. आणि हे मीठ टाकून घेतलं. आता थोडंसं मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावर आपण आता थोडं 5 ते 7 मिनिट झाकण ठेवून घेतलं. काढून घेतलं. बघा पाणी सुटलेलं आहे, वाफवलेलं आहे व्यवस्थितरित्या. आता जवळपास 60% बटाटे आपले शिजलेले आहेत. पूर्ण मिक्स करून घ्यायचं, सारखं सारखं हलवून घ्यायचं, जेणेकरून त्याच्या बुडाला करपणार नाही याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीने हे आता आपले बटाटे 60% शिजलेले आहेत, 60 ते 70%. त्याच्यामध्ये मी हे ग्रीन पीस म्हणजे वाटाणे मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेले आहेत. हे फ्रेश वाटाणे आहेत, फ्रोझन वगैरे नाही. बघा अशा पद्धतीने हे थोडंसं आता झाकण ठेवून घ्यायचं 5 ते 7 मिनिट. काढून घेतलं. आता हे पण वाफलून निघालेलं आहे व्यवस्थितरित्या. बघा कलर, टेक्स्चर किती व्यवस्थित आलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये गरम पाणी मी टाकून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही पण करायची आहे. पाणी टाकून घेतलं. आता थोडंसं मिक्स करून घेऊ. आता त्याच्यामध्ये मी हे कसुरी मेथी पण टाकून घेते. आता हे कसुरी मेथी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे. आता हे पण सगळं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं हे सगळं. बघा कलर किती छान आला आपल्या भाजीचा, तवंग आलेला आहे. आता मी हे एक बटाटा थोडं 4 फोडी बटाट्याच्या मी बाजूला काढून ठेवल्या होत्या. हे मिक्स करून घेतलं, मऊ करून घेतल्या आणि त्याच्यामध्ये मी तूप टाकलं. तूप टाकून एकजीव करून घेतलं आणि आता हे पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. पहा आता ही पेस्ट घातल्यामुळं आपली जी काही ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी व्यवस्थित येते. ग्रेव्ही ही गाढी बनली जाते. आपली भाजी झालेली आहे. आता आपण सर्व करून घेऊ. एक बाउल घेतला, बाउलमध्ये हे मी भाजी सर्व करून घेत आहे. पहा आता ही भाजी सर्व करून घेतलेली आहे. बघा आपली रेसिपी इथं तयार झालेली आहे. बघा कलर किती छान आलेला आहे. आता चला पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया. 2 वाट्या मी ह्याच वाटीनं 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलं, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि पाव वाटी गव्हाचं पीठ घेतलं. त्याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण अद्रकची पेस्ट टाकली, हळद, लाल तिखट, काळं तिखट, गरम मसाला, जिरे पावडर, धने पावडर हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आणि हे ओवा पण हातावर घासून मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे.
आता ही कसुरी मेथी पण गरम करून मी थंड केली आणि हातावर घासून मी ह्याच्यामध्ये टाकून देत आहे. त्याच्यामधल्या काड्या वगैरे बाजूला काढून हे एकजीव करून आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि हे सगळं मिक्स करून व्यवस्थितरित्या सगळं एकजीव करायचं. सगळे पिठाला लावून घ्यायचे, सगळे मसाला वगैरे टाकलेला. आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं. आपल्या चवीला पाहिजे तेवढं मीठ आपण टाकून द्यायचं आणि ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण एक मिक्स करून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं आपण हा डो तयार करून घ्यायचा. बघा आपला हा डो तयार झालेला आहे. अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आपल्या डोची. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी मी पुऱ्या करत असताना माझा व्हिडिओ स्किप झालेला आहे, सॉरी. आता हे मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलं होतं आणि हे पुरी केलेली पुरी मी ह्याच्यामध्ये घालून घेऊन हे तळून घेत आहे. पहा आपली पुरी कशी टम्म फुगलेली आहे. बघा कलरसुद्धा किती व्यवस्थित आलेला आहे. कलरसुद्धा अगदी छान दिसत आहे. आपली पुरी तयार झालेली आहे पहा. आता हे काढून घेऊ. अशा पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या मी करून घेतलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने ह्या पुऱ्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग.